अपना मिलो अपना मिलो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। आप आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। कौन बनते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कौन बनते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान। शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झालाय। या मोर्चाने नागपूर वर्धा आणि नागपूर जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे 4 महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले। यावेळी शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी नागपूर जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले। याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचे पाहायला मिळाले। नागपूर वर्धा महामार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कडक बंदोबस्त ठेवला। यावेळी शेतकरी आंदोलनावर ठाम असून त्यांनी रस्त्यावरच न्याहारी केली। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला। या आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठकीच्या स्थळावरून शाब्दिक चकमक झाली। बच्चू कडू यांनी मुंबईतील बैठकीला स्पष्ट नकार देत आपली बाजू मांडली। आंबा बागायतदार कराराने बागा घेतात, अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान होते, त्यांना भरपाई देऊन कर्जमुक्त करावे, मत्स्य व्यवसायात परप्रांतीय मासेमारी करणाऱ्यांवर बंधने घालावी, दिव्यांगांना 2,500 ऐवजी 6,000 मानधन करावे। या आंदोलनासाठी रत्नागिरी, दापोली, मंडणगड, लांजा, राजापूर, रायगड या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज नागपूरमध्ये दणाणत आहे। हे राजाचे दिव्यांग आहे, कसं दंचवाकीकरण करून त्याच्यात काही लोक मोफत नमस्कार, माझं नाव काजल परेश नाईक, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था ठाणा जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता। आम्ही आज सगळे आंदोलनाला या आलेलो आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी। आज शेतकऱ्यांची अनेक आत्महत्या होत आहेत, मुख्यमंत्री साहेब दुर्लक्ष करत आहेत। अनेक बच्चूभाऊंनी आंदोलन केले, आमरण उपोषण केलं, सगळ्या म्हणजे पायी चालले। 3 वेळा आमरण उपोषण करून सुद्धा आज न्याय नाही मिळाल्यामुळे आता आम्ही डायरेक्ट नागपूरला आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। जर 4 वाजेपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी न्याय नाही दिला तर आमच्या भाऊंनी सांगितलेलं आहे की आम्ही त्यांच्या बंगल्यावर जाणार आणि जिथपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटत नाही, मच्छीमारांना न्याय भेटत नाही, दिव्यांगांना 6,000 पेन्शन होत नाही, तिथपर्यंत हे आंदोलन माघारी घेणार नाही। जय हिंद, जय प्रहार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।